नमस्कार. आपण काय केलेलं आहे, आपण ग्रुप सी ची ठीक आहे. ग्रुप सी ची आपली मेंटरशिप चालू आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, डेली टार्गेट तर देतोय. त्यानंतर आपण डेली नोट्स देतोय. काय वाचायचं ते डेली नोट्स देतोय. आपल्या त्याच्यावरती टेस्ट होतात. आपण टॉपिक वाईज काय केलेले पीओक्यू दिले, म्हणजे डेली जो टॉपिक आहे त्यानुसार टॉपिक वाईज. त्यानंतर आपण काय करतो, युट्यूबचे त्या टार्गेटचे व्हिडिओ सुद्धा प्रोव्हाइड करतोय. म्हणजे एवढं सगळं आपण देत आहे. पण काही विद्यार्थ्यांची डिमांड होती की जर आपण विद्यार्थ्यांचं जर हे केलं, डिस्कशन ठेवलं, ठीक आहे, विद्यार्थी डिस्कशन, तर ह्याच्यामध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. आता हे विद्यार्थी डिस्कशन ठेवत असताना आता आपण उद्या किंवा परवापासून आता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी डिस्कशन ठेवणार आहे. आता समजा आपले ग्रुप एक, ठीक आहे, ग्रुप एक आहे, नंतर ग्रुप दोन आहे, असे आपले जे ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये आता काय होणार आहे, प्रत्येक ग्रुपनुसार एक एक डिस्कशन होणार आहे. आता ह्या ग्रुपमध्ये जवळपास 61 आहेत, ह्या ग्रुपमध्ये जवळ समजा 60 आहेत. जेवढे काय विद्यार्थी असेल तेवढ्या विद्यार्थ्यांचं प्रत्येक ग्रुपसाठी एक एक डिस्कशन सेशन होणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला गुगल मीट देईन, तुम्हाला तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देईन. तुमचं सर्वांचं एकच कर्तव्य काय आहे, तुम्ही या ग्रुपला काय करायचं, जॉईन करायचं. ठीक आहे, जॉईन करायचं तुम्हाला, सॉरी, जॉईन करायचं होतं हे मग अशी जॉईन करायचं. ठीक आहे, हा ग्रुप जॉईन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, या ग्रुपमध्ये गोंधळ उडू नये. सगळे जेवढे जण विद्यार्थी जॉईन झाल्यानंतर समजा आपण एक टॉपिक घेतला आणीबाणी, पण त्याच्यावरती डिस्कशनला आपण सगळेजण इथे जमलेलो, तर नुसता गोंधळ होण्याची शक्यता आहे. कोण बोलणार, काय करणार हे कळणार नाही. त्यासाठी आपण एक काम करू, एक टीम लीडर ठेवूया. ठीक आहे, तुमच्या विद्यार्थ्यांमधला एखादा मी टीम लीडर निवडेल. त्यांनी फक्त काय करायचंय, त्यांनी फक्त पहिल्यांदा टॉपिक काय आहे तो सांगायचा आहे, आणि तो टॉपिक सांगितल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला याच्यात कन्सेप्ट, ठीक आहे, तुम्हाला याचा पहिला पार्ट असणार कन्सेप्ट. तुम्ही काय म्हणायचं, टीम लीडर काय म्हणाल की आणीबाणी टॉपिकवरचे कन्सेप्ट सांगेल. मग ज्याला कोणाला कन्सेप्ट येतात त्यासाठी सगळ्यांनी आपले हँड रेस करायचे, आणि त्यानुसार टीम लीडर काय करेल, त्या त्या विद्यार्थ्यांचं नाव घेऊन यामध्ये कन्सेप्ट कोणत्या कोणत्या होत्या त्या तुम्ही काय करायच्या, डिस्कस करायच्या. एकदा का तुमच्या कन्सेप्ट डिस्कस झाल्या की दुसरा तुमचा असणारे फॅक्ट, याच्याबद्दल काय फॅक्ट होते का, काय आर्टिकल होते का, ज्या काही फॅक्ट असतील त्या फॅक्ट तुम्हाला काय करायचे, तिथं डिस्कशन करायचं. आणि तिसरा पॉईंट काय करायचे नंतर पीओआयक्यू, आणि चौथा पॉईंट काय करायचे, एक्सपेक्टेड जे काही क्वेश्चन असतील, पीओक्यू व्यतिरिक्त एक्सपेक्टेड क्वेश्चन. असं 4 प्रकारे तुम्हाला टीम लीडर काय करेल, ऑर्डर देईल, आणि तुम्ही त्या पद्धतीने सांगायचे. कोण बोलणार, कोण नंतर बोलणार, हा सर्व डिसिजन टीम लीडर घेईल. मग तो मी असेल ग्रुपमध्ये, किंवा तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी कोण असेल तर तो असेल. तुमचं काम काय असणार आहे, तर तुम्हाला जो टॉपिक त्या दिवशी दिलेला आहे, समजा आपला आज चालला डे 14, तो डे 14 परफेक्ट झाल्यानंतर त्याच्यावरती या सगळ्या गोष्टींचा अंदाज अभ्यास करूनच तुम्ही काय करायचंय, ही सेशन डिस्कशन जॉईन करायचं. आणि आपले सगळे पॉईंट हे आपल्याजवळ रेडी असले पाहिजे, म्हणजे आपल्याला सुद्धा तिथं बोलता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपले पॉईंट रेडी असतील आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी जर कन्सेप्ट मध्ये काय नवीन सांगितली कन्सेप्ट, जे की तुम्ही नव्हती लिहून घेतली, तर तुम्ही त्याचं काय करायचे, पॉईंट करायची. फॅक्ट सांगितलं कोणी वेगळ्या एका विद्यार्थ्यांनी, तर मग तुम्ही काय राईट डाऊन करायचं. पीओआयक्यू तुम्हाला सगळ्या वाचलं, पण विद्यार्थ्यांनी एखाद्या वेगळा पीओआयक्यू सांगितला, नोट डाऊन, मोस्ट एक्सपेक्टेड नोट डाऊन, असं करून तुम्हाला करायचं आहे. तो चॅप्टर संपवायचा. डिस्कशनची वेळ असणार आहे 30 मिनिटं, म्हणजे एक ते दोन चॅप्टर आपले काय होणार आहेत, 30 ते मॅक्स 45 मिनिटं. एवढं आपलं डेली लेवलला डिस्कशन घेऊया आपण. ठीक आहे, डेली लेवलला घेऊया. आणि यामध्ये जेवढे विद्यार्थी पार्टिसिपेट करतील तेवढा सगळ्यांना फायदा होईल. मी असणारच आहे. आपल्याला काय जर झालं तर मागच्या वेळेसारखा 100% रिझल्ट आपल्याला आपल्या मेंटरशिप मधून घ्यायचं आहे. ओके, थँक्यू.